राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 12 बोड्याचा आणि 14 खोडीचा असा एक नवरा असतो. आणि आज आपल्याला थोडी आतली माहिती तर बघायचीच, पण ह्या घटनेच्या माध्यमातून समाजात 4 जरी सुधारले ना तरी आपलं सक्सेस झालं. विषय किती गहन आहे, नाजूक आहे बघा. आता सध्याची परिस्थिती ठीक आहे, मान्य आहे, नवरा मारा स्पर्धा चालू आहे, नवरा मारतात, पण प्रत्येक वेळेस असं असतं असं अजिबात नाही. जग लय वेगवेगळ्या लोकांनी बेळ खाल्ली, कधी किती आटम असे त्या तसा प्रकार लोकांचा. ह्याच्यात हे 12 बोड्याचे 14 खोडीचे हा काय प्रकार आहे तुम्हाला सांगतो. पुरुषातला हे पुरुष असे असतात की आपली बायको आपली भाग्यलक्ष्मी तिला 0 दर्जा देतात. तुम्हाला सांगतो, तिला किंमत ठेवत नाही. ती म्हणजे फक्त भोगाचं साधन, ती म्हणजे फक्त पोरं माझी जन्माला घालायची, मोठी करायची, स्वयंपाक करायचा. ही अशा प्रकारची अशी अवलादी आहेत महाराष्ट्रात, ध्यानात ठेवा. आणि ते जर लपून छपून असताना त्यांना एक्सपोज केलं पाहिजे, त्याला ओपन केलं पाहिजे. आज माझं आणि अख्ख्या महिला मंडळाच्या बाजूने आज मी बोलायचं, लपायचं नाही. माझ्या सांग आईला सांगत नाही, बापाला सांगत, नवऱ्याला सांगायचा प्रश्नच येत नाही. पण माता मावले मला सांगतात, मामा ही अवलाद अशी भेटली, काय करू. काय विषय तुम्हाला जरा इसकाटून सांगतो, मग तुमच्या डोक्यात लगेच बसणार. नागपूरमधील नवरगाव हा त्या ठिकाणी घडलेली घटना आहे. आता गीता कावले आणि राजाराम कावले यांची एक कन्या आहे, तिचं नाव आहे सविता पाटलकर. आता सविता पाटलकर तिच्या नवऱ्याचं नाव आहे विवेक पाटलकर. त्याची स्टोरी, त्याची ही घटना आहे. विवेक पाटलकर आणि सविता पाटलकर, ती सविता दिली बा त्याला. विवेक पाटलकर हा अत्यंत चांगला, देवादार मालही करणारा, सगळं घरचं करणारा, व्यवस्थित असा सरळमार्गी पुरुष होता असं मी अजिबात म्हणणार नाही. प्युअर उभ्यान टाकलेली अवलाद होती. क्राईम किंवा गुन्हा किंवा माझं कुणी काय वाकडं करता ही एक मानसिकता काही अवलादींच्या, त्यांना दाढे मिशी असतात, त्यांच्या डोक्यात असते. तुम्हाला सांगतो, मी म्हणजे ह्या, मी म्हणजे त्या, मी म्हणजे कोण काही करीन. आणि ह्या अवलादी थोड्या मानसिक रोगीसुद्धा असतात. तुम्हाला सांगतो, हा एक कॉम्प्लेक्स असतो त्याच्या आतमध्ये. त्याच्यामुळं लग्न करताना फक्त दिसायला किती देखणं, ड्रेस किती बारीतला आहे, नोकरी IT ला आहे, हे बघू नका. त्या पुरुषाच्या आत जी पुरुष लपलायला हे बघण्याचा प्रयत्न इथून पुढं मुलींनी महिलांनी केला पाहिजे वर संशोधन करताना. पण आपली बी काही शानी आहेत का? श्रीमंत पाहिजे, गाडी पाहिजे, नोकरी पाहिजे, बंगला पाहिजे, विकायला शेती पाहिजे, पूर्वी राहणं जाणार नाही, अशी मानसिकता असेल तुमच्या पात्रात लोखंडेच पाडणार आहे. ध्यानात ठेवा, लोखंडे नाही, हगवणे. तुम्ही बी जरा रिंगणात खेळा, काय चांगलं आणि काय कमळने मी चिकळा तो गावतो. आणि आज शेतकऱ्याला पुरू देत नाही, पण शेतकऱ्याच्या पोरात तेवढी ताकद तुम्हाला सांगतो. जो जमिनीचं पोट फोडून तिथं सोनं उत्पन्न करू शकतो ना, तो काही करू शकतो. फक्त कसं आहे, मानसिकता बदलण्याची गरज आहे. आज नाही बदलत लोक. पार डुंगणं दोनार तिथं सरकारी अधिकाऱ्यांची ती वाटी घेऊन, पार चाटमुळे तरी चाटणार बूट. पण नोकरदार पाहिजे, ही मानसिकता आहे आज बिघडली लोक. ह्या घटनेमध्ये हा जो विवेक पाटणकर आहे, ही अवलाद अशी तुम्हाला सांगतो की त्या बायकोला किंमतच नाही बघते. त्या स्त्री पुरुष संबंध किंवा नवरा बायकोचे संबंध बेडरूमच्या आतले हा जे त्याचा वैयक्तिक विषय आहे का नाही. ही अवलाद अशी जन्मली, अनैसर्गिक संबंध करायचा. म्हणजे एक जुन्या माणसाच्या मध्ये. आणि ती कसं ती असतील फिल्म मोबाईल नाही का डबडते, त्यातलं ते फॉरेनचं कोणाचं काय बघायचं. लय मोठाले साईज, लय मोठाले भले येतं, मग आपलं बी करू असं नसतं. दिसतं तसं कधी नसतं, ध्यानात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं, ह्या अनैसर्गिक संबंधामध्ये पुढच्याची म्हणजे त्याला मंजुरी म्हणतात, पुढच्याचं मत असेल तरच तो विषय. त्याला बी मार्केटमध्ये ते मॉल बिल निघाल्यात बघा, त्याच्या जेली असतात, लोकांना माहीत नाही. त्याच्या सेपरेट जेली आहेत का, तर त्रास होणार म्हणून. म्हणजे सोन्याची कांडी लोक व्यसनात बुडवायला लागली, काही अक्कल नसताना. कैची हा प्रकार जर सैल झाला, कैची हा प्रकार जर तुटला, तर तुम्हाला सांगतो अक्षरशः आयुष्यभर डायफर वापरावं लागतं. तुम्ही जे अश्लील फिल्म बघता ना, ज्यांचं फार एवढा भलं आहेत, ती डायफरवाली माणसं. डायफरचा अर्थ कळतो तुम्हाला? पोटातली संडास डायरेक्ट खाली,
काय जगत्यात लोक, काय कुठं जग पोचलं बा, लय अवघड आहे जगाचं. ती डायफरवाली काम आहेत. पण ते कसं त्यांचा धंदा आहे, ती पैसा कमावणार, त्यांचा धंदा ते योग्य पद्धतीने करतात. आपली ईडी आहेतच बघायला, हा असंच बरं का. हा तुम्हाला सांगतो, हा अनैसर्गिक संबंध ह्या महिलेला अजिबात हे नव्हता, पसंत नव्हता. तिने विरोध केला. ती 15-15 दिवस माहेराला जाऊन राहायची. सांगणार कोणाला? आईला सांगितलं. विषय किती नाजूक, की आपल्या समाजाने फार बुरखा घालून घेतलाय ते. आणि समाज हा लग्न झाल्यावर पोरं सगळीच काढतात, रातून दिवस दम नाही यांना, फक्त बोलत नाहीत, गप. प्युअर बामठी तुम्हाला सांगतोय. काय चांगलं आहे, काय वाईट आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य काय अयोग्य काय हे कळलं पाहिजे. घालायची तिथंच घातली पाहिजे, कुठे बी नाही घातली पाहिजे, ह्या मताचा मी माणूस आहे तुम्हाला सांगतो. ती सविता पाटणकरचं न ते विवेक पाटणकर लय भांडणं, सारखी हिने विरोध केला. काय होतं, तिच्या हात एक आई असते, तिच्या हात एक महिला, तिच्या आतमध्ये एक देवी सुद्धा असते. ह्याची केलं पाहिजे, किंमत केली पाहिजे. नाही करत काय अवलादींना, सारखी बांधणं ताणणं. ही अवलाद अशी की एका रात्री, तारीख आहे 23 मे 2014. ते 14 म्हणले की मला लय त्रास होतो मला. तर 14ला काय झालं तर तुम्हाला सांगू का, ही मोदी पंतप्रधान झालं. मी लय आनंदाने मतदान केलं बरं का, आई शपथ तुम्हाला सांगू का. या काँग्रेसने लय लाथाळी केली, ती लय गोठाळे केलं. म्हणले माणूस चांगला आहे, सगळं होईल. 11 वर्ष झाली बा. आता मला पश्चाताप होतोय. एक तुम्हाला पॉईंट सांगतो साधा. आता नाही राजकारण बोलायचं म्हणलं ते कवा एखादं वाक्य बोलायला काय हरकत आहे का. मी संविधान नुसार मला बी अधिकार आहे बोलायचं. घ्या नाही तर नका घेऊ, मला वाटतंय ते मी बोलणार. 50-60 वर्ष त्या काँग्रेसची सत्ता भोगली, यांना भाजपला सत्तेवर नाही येऊन दिलं बघा. ते चांगले होते वाईट होते ते तुम्हाला माहिती आहे कसे होते. त्यांना येऊन देणं हे का नाही आले बा लोकांनी त्यांना. काँग्रेस 60 वर्ष का टिकली आणि हे का नाही आले सत्तेत, याचं कारण आता कळतंय. 11 वर्षात त्यांनी कार्यक्रम असा राबवला, आता वाटायला आलं काँग्रेस बरी होती. काय आहे ती बरी, जाऊन द्या मरत्या. हे मला सांगायचं होतं. 23 मे 2014च्या रात्री यांनी परत अनैसर्गिक संबंध करण्याचा प्रयत्न केला. तिने काचकाटून लाद घातली. हा हे नाही शिवाय तागलं. हा आता गायीवर सोडलेलं गोरं तुम्हाला सांगतो, त्या टायमाला मागलं ते लोकांना म्हणजे कळत नाही का हँग होतो माणूस. त्याला फक्त ती वाचण्याचा प्रकार येतो, त्याला दुसरं काय जगाचा विसर पडला असतो, त्याला फक्त भोग पाहिजे असतो. आणि लाद घातल्यावर ती वैतागलं. त्यांनी विटेनी दगड किंवा विटा असन काय त्या गोटात तिच्या डोक्यात मारलं. ही एक मानसिकता असते. त्या बायकोच्या डोक्यात मारलं तिथे कवटील तडा केली. एकाच जागेवर जर 4-5 वेळा आघात केला तर काय राहत नाही त्या जागेत तुम्हाला सांगतो. माराय काय लागतंय माणूस. मिली बायको. आता ते तिला मारहाण चालली असती. आता तिथं काय परिस्थिती, त्यावेळी त्यांची परिस्थिती कुटुंबाची सांगतो तुम्हाला. एक आई होती दुसऱ्या खोलीत, 2 पोरं होती बारकाली. ती तिथं ह्यांची नवरा बायकोची रूम सेपरेट. भांडणं चालल्यात, किंग काढण्याचा तोंड दाबून धरल्याचा आवाज येतोय, ठोके टाकल्याचा आवाज येतोय. म्हातारी आपली गप. तिला माहिती आहे आवलाद आपण कशी जन्माला घातली. ती बरेच आवली द्यायचे की त्यांना जन्मजात नग दिलं पाहिजे असे असतात. पण सांभाळतो माणूस आपलं, माया असते काय करता. मारल्यानंतर त्यांनी तिला पायाला धरलं, वडीत नेलं. ती वडीत साधारण अर्धा किलोमीटर नेलं. एका गावताच्या गंजीस तिला टाकलं, दुसऱ्याच्या शेजाऱ्याच्याच, आणि दिली काडी ओढून. 2014ला झालेली घटना आत्ता संपली बघा. काय विषय जळाली. आता सकाळच्या पारी 2 दिवस 3 दिवस कोणतरी आता ते ज्याचं पेटावलं ते मला आयला पेटले बा. आता त्या गवताचं जळून गेल्याच्या राखत आत काही कोणाला कळतंय. कोणतरी पेटावले बाबा, काय करावं, नुकसान केलं, माझा चारा होता आमकं तमकं. गवताची गंज होती वाळलेल्या. ती आपलं 2-4 दिवस ग बसलं. 4 दिवसांनी काय झालं, वारं सुटलं की तो राखाचा ढिगारा येतो असा उडून गेला राख्याचा. आणि ती जळलेली बॉडी एक आली बाबा. बॉडी बघितल्या मात्र त्यांनी पटकून पोलीस स्टेशनला गाठलं. म्हणलं ही बघा काय झाले. पोलीस तिथं हजर झाले. ती बॉडी तिच्या पायातली जोडवी हे ते म्हणले स्त्रीच आहे. तोपर्यंत 4-5 दिवस ही जी अवलाद आहे विवेक पाटलकर हा तिथंच होता. तिथं म्हणजे त्याच्याच घरी होता. बॉडी आपली सापडली. पोलिसाला म्हणलं की याने काय केलं, तिथून पळून गेला. जाऊ द्या पळून.
आता ह्या विवेकची एक बहीण आहे अर्चना, आणि ती विवाहित आहे. दिली कोणाला? कमलाकर नावाच्या दाजीचं नाव आहे कमलाकर, त्याला दिली. आणि दाजीचा विषय असा असतो, बहिणीचा विषय असा असतो. आता रक्षाबंधन झाले काल, हा काही चांगल्या वाईट सगळ्या प्रकारच्या बंदीत नाही असं नाही. ह्यो कमलाकर दाजी आणि त्याची बहीण, तिचा लय लाडका भाऊ ह्यो विवेक. बघा, बहिणीचा लय जीव त्याच्या. बरं असून ते काय हरकत नाही. कमलाकर असा की लय अतिशाना, पण बायकोच्या कंट्रोलमध्ये. मग हा विवेक कोण आहे? बायकोचा भाऊ आहे. आणि बायकोचा भाऊ आडापेक्षा मग वास काहीतरी आहे, कापसापेक्षा मग म्हणू आपण. हां, ती काय लय प्रेम दोघाचं बी. दाजीची आणि बहिणीची मदत मागितली, तायडे मला वाचवून असं कर तसं कर तसं कर. ते म्हणलं तू पोलीस स्टेशनला हजर हो, बरं तू पळून जाऊ नको. हां, तुझ्यावर तू केलंय ना खून, ठीक आहे मी बरोबर करतो. ह्या दाजीनी फोन केला, जी मारली होती सविता तिच्या आईला, गीता कावले, तुमची मुलगी पळून गेलेली आहे. फोन कधी केला तर बॉडी सापडायच्या आधी. बाया म्हणली पळून गेली. त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं, म्हणले नाव आमचा त्या विवेकवर ती सारखी नांदत नव्हती, तेव्हा आमचा ही आहे ऑब्जेक्शन आहे, त्यांनीच काहीतरी केलं, ताब्यात घ्या. 2 दिवसात तर बॉडीच गावली. विवेक बेपत्ता. पूर्ण खात्री पडली घ्यायची. पकडला पोलिसांनी. तो काय सापडे म्हणजे काय कुठं हे नाही, पकडला, कबूल केलं. साक्षीदार काही ठेवले त्याच्यामध्ये गावातले बरं का. म्हातारी आई होती ती साक्षीदार त्याच्यामध्ये. पोरं काय बारीक होती, दुसऱ्या खोलीत विषय झालता. झाली केस स्टँड. 23 मेला झालेला खून 10 जून 2014ला ह्याला पकडला. झाली केस स्टँड. आता विषय बघा कसा गंभीर आहे. 30 नोव्हेंबर 2015ला म्हणजे साधारण 1 वर्षांनी सत्र न्यायालय नागपूर यांनी या व्यक्तीला जन्मठेप सुनावली बरं का. जन्मठेप सुनावली. जन्मठेप सुनावल्यानंतर तो उच्च न्यायालयात गेला. तो दाजी आला विवेककडं आणि त्याला म्हणलं, हे बघ पैसा असल्यावर सगळं होत आहे, तू काळजी करू नको, तू काय कर, फक्त मी सांगतो आणि वकील साहेब सांगताना तसा जबाब द्यायचा, पुढचं मी बघून घेतो काय. हे गेले उच्च न्यायालयामध्ये खंडपीठात. तो अटक केला. त्याला काय बायकोच्या मर्डरची केस होती ती. ह्या दाजीनी कमलाकर त्याची बहीण अर्चना यांनी काय केलं, ती पोरं होती, ती पोरं त्याची स्वतःकडे सांभाळायला नेली बघा. त्याच्यानंतर चांगल्या प्रकारचं मागाचं वकील दिलं. वकील दिल्यानंतर साक्षीदार होते, ते साक्षीदार पलटी बसले, फिरले आणि न्यायालयाने निकाल दिला. 17 एप्रिल 2017 ध्यानात ठेवा. 17 एप्रिल 2017 या दिवशी निकाल आलेला आहे. साक्षीदार पलटमुळं आणि पुरेशा पुराव्याअभावी ह्या विवेक पाटणकरची निर्दोष मुक्तता उच्च न्यायालयाकडून अंधेरा कायम रहे. असू दे, आता पुढं बघा काय होतं. व्हाईट कॉलर नवा ड्रेस घालून आली अवलाद बाहेर. अवलाद बाहेर आली मस्तपैकी. 2-4 एकर जमीन होती, गेला घरी. आई बापा जी मिली. मला महिला काय म्हणते माहिती आहे का, बऱ्याचशा महिला म्हणते खरं आहे खोटं सांगा, सविता ही मिली आता याच्यामध्ये. बायको मारली त्यांनी की मामा काही करावा ते, म्हणजे आम्हाला असं वाटतं की बायांचा जन्म नको बुवा, लय गहाण जन्म आहे बायांचा. लहानपणापासून पार मरेपर्यंत त्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळत नाही, ती पशी परिस्थिती अजूनही आहे. हां, सगळ्यात चांगल्या सगळ्यात वाईट असं बी नसतं, नवा मिक्स आहे. काही अशा पण म्हणतात. आणि काही ते तुम्हाला माहिती आहे, नवरं बी मारित यात, खुला धंदा करीत यात विलविड घालून, ती तशी बी आहेत काही. पण लई चित्र जे गे ही ह्या घटनेत तुम्हाला विषय सांगतो. ती बिचारी सविता गेली, हा बाळकाव बाहेर आला, येऊन द्या. ह्यानी बहिणीचं आभार मानलं, पोर तिच्याकडं सगळं. आता म्हणला नव्याने सुरुवात करतो आणि दुसरी आणतो आणि दुसरीला परत अनैतिक संबंध चालू करतो. अनैतिक म्हणजे अनैसर्गिक. हां, नको त्या ठिकाणी घालतो असं त्याच्या डोक्यात. आवलती आहेत बरं का अशा. हां, 12 बोड्याच्या 14 खोडीच्या अशा आवलती. एवढा विषय थांबला नाही. सगळं चालू झालं.
1 वर्षाचा कालावधी गेला. इकडे पोरगी बघ, तिकडे दाजीला गेला. दाजी म्हणला इकडे तू. बहीण म्हणली तू आधी निहार इथं शांत बस. चिकन बिकन कर, त्याला खायला जर व्यवस्थित ही. आमच्या तू काळजाचा तुकडा आहे विवेक. तुझ्यासाठी काय पण आहे. तुझ्यासाठी आपण बरोबर कार्यक्रम राबवून व्यवस्थित तुला बाहेर काढला. पत्नीच्या खुनातून तू निर्दोष मुक्तता झाला. हा बरोबर ना, बरोबर आहे ना. थोडंसं इकडं ध्यान दे. त्यांनी एक वही काढली. बघा, कोर्टात जाणं येणं आता तुम्हाला माहिती आहे. चपला घालून पिशवी घालून निघायचं कुठं म्हणले काय, तसं फुकट जलतो माणूस. घराच्या बाहेर पाऊल ठेवलं तुम्हाला जिथं तिथं पाऊल लागणीच पैसा लागतो. पुढं जायचं म्हणलं पैसा. मोटरसायकल असेल पेट्रोल लागत आहे. कार असेल तर टोल नाका लागतो, पेट्रोल डिझेल काय काय बी. वकील, कोर्ट, ह्याच्या प्रिंट आणा, त्याचं हे करा. जेरॉक्स सकट गाडीने हिशोब लिहून ठेवला होता. रक्कम टोटल 3.5-4 लाखाच्या पुढे गेली. ती वकिलांच्या फी सकट त्याला बाहेर काढायची. म्हणलं 4 लाखा मी काय म्हणला, मला वरून पडत नाही, माझ्या कष्टाचं आहेत. मला 4-4.5 लाख रुपये जे तुझ्याकडे झाल्यात ना, ह्यातला 1 रुपया कुठं व्याज नको काय नको. कारण तू माझ्या बायकोचा भाऊ आहे. तू काम कर फक्त एकच, किंवा आज पैसे मला देऊन टाक भाऊ. आता हंबी नंगा तुंबी नंगा नंगा सारा जमाना ही बघा दुनिया कशी आहे. दाजीने त्याला सोडवला. अनैतिक अनैसर्गिक कृत्यात बायको मारली. अनैतिकपणेच बाहेर काढला याला कायद्याचा आधार घेऊन. पैसा वाचला. त्याचा कामला करता पैसा याने दिला पाहिजे आता. आणि बहीण नवऱ्याच्या बाजूने, ए भाऊ दादा माझं पैसे दे, माझं तुझ्या किती जेव तुला माहिती आहे ना. हा तू राखीला आल्यावर साडी नाही घेतली तरी चालन, पैसे टाक. चायला ही एक तर इबलीस. बघा आता माणूस सरडासारखा रंग वेळ आल्यावर 100% तुमच्या आत्ताच्या तुमच्या आयुष्यात सुद्धा आठवा बरं किती जणांना पैसे दिलं घ्यायच्या टायमाला त्यांनी कसं ये पुढच्या वड्यात ये पुढच्या तारखेला किती केलं. असंच असतं. विश्वास लय अवघड. विश्वास गेला. आता ही व्हायला मला इथं पैसे मागायला लागले. मला देतो, आत्ताची बाहेर आलोय, 12 महिने झाल्यात, माझं लग्न करा ना, हुंडा बिंडा काय मिळतोय का बघा ना. बघा आता त्याच्यातून तुम्हाला देईन बाबा काहीतरी. नाही म्हणले ते पुढच्या वड्यात आम्हाला गरज आहे, आम्हाला गाडी घ्यायची, 2 गुढी घ्यायची. तू एक काम कर, तू पैशाच सोय कर. यांच्या डोक्यात वेगळं तुम्हाला कशी करू सोय आता मला सांगा. तुम्ही आयडिया सुचवा काय. मला जमीन आहे ना, 2 एकर जमीन विकू नको, नावची करून द्या आमच्या. याचं तर टाळकच राखलं. चायला मला दाजी आणि बहीण याचा तर माझ्या इस्टेटवर डोळा आहे. माझ्या पोराला इस्टेट राहायची नाही. आईला थांबा करेक्ट कार्यक्रम केला पाहिजे. बघा दुनिया ज्याला बाहेर काढला त्याला त्यांनी असं ठरवलं की बहिणीला दाजीला ह्या जगातून संपवायचं. याला म्हणतात दुनिया. नागपूरची घटना झालं, ठरलं फिट. म्हणला थोडा मला वेळ दे विचार करायला. काय हरकत नाही, मला करतो मी. मोटरसायकलवर 10 जून 2018 वार होता रविवार. 10 जून 2018 रविवारी तो बहिणीकडं आला. गाडी बाहेर लावली. मग पावसाळे दिवस होते, थोडं जून म्हणल्यावर थोडा नवीन पावसा सुरुवात, थोडं थेंब येत होतं. म्हणले आला का. हा आता तिथं परिस्थिती अशी आहे, त्याची पोरं 2 तिथंच आहेत. पोरगी एक त्याची 11 वर्षाची आहे, कांताली नावी तिचं. आणि बहिणीला 3 पोरी आहेत, 8, 10, 7 अशा सगळ्या अल्पवयीन. 2 मुली बहिणीला, 1 मुलगा, आणि याला 1 मुलगा 1 मुलगी, अशी 3 आणि 2 5 अशी तिथं बहिणीकडेच होती सगळी. ह्यानी त्या गाडीला 16 MM एक गज आणला होता, 3.5 फुटाचा. MM बांधकाम व्यवसाय चांगला जाड टप्पर गज असतो असा, ज्याला 5-10 मजली चढवायची त्याला ते स्टील लागतं असंही. ती सळई त्यांनी आडवी खोचून आणली होती. मेंटॅलिटी मारण्याची त्याची एकच, डोक्यात वार करण्याची. जेवण खावणं झाली 1 वाजता. ह्याने दार उघडलं. बहीण पडवीत, बहीण, पोरग, अजून एक पोरग, पलीकडच्या बाजूला नवरा, तो कमलाकर झोपला होता बहिणीचा. हा आपला आतमध्ये होता. आणि 2 पुरी, हे त्याची एक आणि बहिणीची एक, हे वरच्या माळ्यावर ते दोघी सेपरेट झोपल्या होत्या तिकडं. अशी परिस्थिती. आला बाहेर. गाडी आत लावायच्या हिशोबाने गाडी गोठ्यात लावली, गज आलात काढून घेतला.
पहिला ठोका त्यांनी टाकला दाजी कमलाकरवर झोपीत. 2-3 दाना ती गज फिरवून टाकल्यावर त्याला काय बाबा, माणूस मारायला काय लागतंय हो, ते ताडफाड करून पण तोंडातून आवाज निघतोच. शेजारीची बहीण लगेच जागी झाली, तिला लगेच 2-3 टोलं, तिची कवटी फोडली, याची कवटी फोडली. त्या बहिणीच्या तोंडावर अक्षरशः त्या नवऱ्याचं रक्ताचं हे उडालं होतं पिचकारी, त्याच्यामुळे ती जागी झाली. इतकं भयानक केस. पोलीसच्या जे पंचनाम्यात सगळे सविस्तर लिहिलेले. 2 मारले. पोरग शेजारी पोरग होतं, अंधारा होता, असं काय ना उजाडात अंधाराच असतो. अंधारात त्या बहिणीचं पोरग मारलं. त्या आवाजाने एक म्हणजे त्याचा बाचा मारला. एक बाची आली खाली झोपलेली, 11 वर्षाची, तिला बी त्या बहिणीच्या अंगावर टाकले, तिला बी मारलं डोक्यात हे घालून. त्यांनी नीट बघितलं तर ती शेजारीची, त्या बहिणीच्या शेजारीची पोरग होतं का, त्याचंच पोरग होतं. तिला वाटतं बहिणीचं की त्याचंच पोरग होतं. तो 15 मिनिटं त्याचं डोकं छान झालं. स्वतःचं पोरग मारलं बरं का, याला म्हणतात नियती. हा, दुसऱ्यासाठी खड्डा खांदा गेला ना त्याच्यात माणूस पाडणारच 100%. कळत नाही लोकांना. ती मेलं, स्वतःचं पोरग मेलं, त्याला दुःख झालं, बाहेर राहिलं तरी खेळ ठेवायची. त्याने अजून एक मुलगी मारली, बहिणीची बाची मारली. राहिल्या कोण, 2 मुलीवर. तिकडे डोक्यात नाही, पण त्याला ती शॉक कायचा बसला, स्वतःचं पोरग मेल्याचा. मायाकून काय चूक झाली त्याला शॉक बसला. तिथून तो पळाला. ती गजबीज होता तो एका नदीत टाकून दिला. तिथून मोटरसायकल घेऊन तो रेल्वेला गेला. रेल्वेतून ती मोटरसायकल सोडून गेली रेल्वे स्टेशनला. तिथून जनरल डब्यात फ्रीमध्ये तो पंजाब या ठिकाणी लुधियाना शहर आहे त्या ठिकाणी गेला. तिकडं राहायला लागला. कसा बी कुठल्या तिथं आता पंजाबमध्ये कसं आहे, शीख धर्मियांचे जे देवस्थान आहेत त्या ठिकाणी जेवण लंगर मानतात त्याला, म्हणजे फ्रीमध्ये चालू असतं. तिकडंच खायचा, कुठं साफसफाई करायचा, पण त्यांनी लपवलं स्वतःला. बघा लोक, झाला विषय तेवढा. आता इथं तुम्हाला माहिती सकाळच्या बारी किती कालवा झाला असेल. मोठमोठ्या त्या वरच्या पोरी वरडायच्या की काय झालं बघा, असं तसं सगळी शेजारी पाजारी जमले. बोलावलं पोलिसांना. तेवढ्या बॉड्या आणि तेवढी ती बघितल्या आणि त्यावेळेस प्रचंड गाजली घटना ही. आता याच्यात तसं FIR नियतीने बरं का, माणसाचं काम नाही ते. हां, ते कायद्याचं काम नाही. ती जज ज्यांनी जी दिली ती नाही, ती त्या जजवर FIR करून ती काट टाकायला पाहिजे. पण तसं होत नाही आपल्या देशात. ही सोडायच नव्हतं पाहिजे, तुम्हाला सांगतो. हे ते सुटल्यामुळं हे असं झालं. हां, ती पंचनामा वगैरे झाला, सगळं तालुका जिल्हा सगळीकडे बातमी झाली, हळहळी सगळी आहे. पोलिसांनी त्याच्या मोबाईलच्या आधारे त्याला ट्रॅक केला. उचलली अवला तिथून, परत पंजाबमधून उचलली, आणली. तर पोलिसांचं एक कसं असतं तुम्हाला सांगतो, गुन्हा झाल्यानंतर पंचनामा वगैरे, मी पोलीस कसा असतो तुम्हाला सांगतो. पोलीस त्याचं कर्तव्य बजावतो, पण त्याला शिक्षा करण्याचं काम आहे ना, हे न्यायालयाचं असतं. पुरावे सादर करणं याचं काम आहे. FIR म्हणते त्याला. त्याच्यात बिले लाथाळी असतात तुम्हाला सांगतो. कच्चे दोई ठेवता येतात, 10-5 लाख भेटल्यावर लाख लफडी. पण हे यावेळीच पोलिसांनी परफेक्ट काम केलं. त्या पोलिसांनी सगळं प्रकारचं त्याचं एव्हिडन्स सकट सगळे पुरावे आणि आरोपी कोर्टासमोर हजर केला. आरोपी हजर केल्यानंतर 4 वर्ष 7 महिने 18 दिवस ही केस चालली. आणि ही केस चालल्यानंतर त्याचा नागपूर सत्र न्यायालयाचा खटल्याचा निकाल झाला. जज पावसकर साहेब यांनी हे स्टेटमेंट देताना, निकाल देताना एक गोष्ट नमूद केली, रिअरेस्ट ऑफ द रिअर यामध्ये केस मोडते. अशा प्रकारच्या मानसिकतेचा माणूस, पहिल्या खुनाचं पण दिलं होतं बरं का सगळं, जर समाजात वावरणं समाजादृष्टीने अत्यंत धोकादायक आणि घातक आहे. त्यामुळे या केसमध्ये या आरोपीला विवेक पालटकरला स्टील ऑफ डेथ त्याला म्हणतात, फाशी शिक्षा दिली त्यांना. त्याला मराठीमध्ये मृत्यूदंड मानतात. आता ही शिक्षा दिली कधी माहिती आहे का, 15 एप्रिल 2023. फाशीची शिक्षा जरी दिली तरी त्या माणसाला, आरोपीला लय वाटा उपलब्ध, हेच कायदा आहे आपला. तो अजून सुप्रीम न्यायालयात जाऊ शकतो. त्याच्यानंतर तो तिथं जर फेटाळला, ती शिक्षा कायम ठेवली, तो राष्ट्रपतीकडं दयेचा अर्ज जाऊ शकतो. तिथं बी फेटाळला, मग एप्रिल म्हणजे शिक्षा प्रत्यक्ष देण्यासाठी त्याच्यातही वेळ जातो. आता मला सांगा, ऑलरेडी एप्रिल 2023
24 गेलं 25 झालं, 2 वर्ष तर तो आपल्या टॅक्सच्या पैशावर जगतोयच. अजून जर 10-15 वर्ष जर फाशी द्यायला विलंब केला तर आपल्या टॅक्सचे पैसे काय त्याचा आहे का नाही मध्ये. ह्याच परिस्थितीचा फायदा घेऊन गुन्हेगारी बोकाळती ध्यानात ठेवा. याच लोकांना कळतंय लुळ झाले कायद्याचं कार्यक्रम, न्याय असा झालाय. मग ते का कोयत्या घेत्यात. मग ते तरुणाला वाटतं क्राईम करा काय नाही होत. वकील 8 दिवसात बाहेर पाहिजे ठासून सांगतात त्याला. ते बी म्हणते चालते चालते. ते मुळशी पॅटर्न बघितला तुम्ही. हा वकील अवघड आहे. ही अशी दुनिया आहे. आणि ह्याच्यातून आपलं कुटुंब आपण कसं वागायचं, कसं जगायचं आणि कसं फक्त ही नदी देणार ठेवा. आपल्या ह्याकडून त्याकडे जायची. आपले 5-25 वर्ष सुखासुखी आपलून आपले पोर आपला प्रपंच गेला ना बस लय झाली राजा हो. काय खरं नाही तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळं स्वतःहून कधी क्राईम करू नका. क्राईम करणाऱ्याला थारा देऊ नका. आणि ह्या प्रोसेसमध्ये सुद्धा हा कमलाकर बाहेर हा आरोपी होता. पहिल्या खुनाच्या वेळेस सुद्धा हा दाजी तो मेलेला तो होताच ना आरोपी. त्यावेळेस त्याला गुतावला असता, याला गुतावला होता. चांगली ठासून 14 वर्ष आत टाकली असते ना सुधारायचा चान्स होता बा. ती बाहेर आल्यावर त्यांनी एवढं मोठं कांड केलं. ही दुनिया आहे. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं काही मनात असेल शंका कुशंका काढून टाका आणि आपल्या धर्मपत्नीला इज्जत द्यायला शिका. इज्जत हा तिच्या मनाच्या व्यतिरिक्त अजिबात करायचं नाही. नाहीचा अर्थ फक्त नाहीच असतो. घालायचं तिथंच घालायचं, कुठे बी नाही घालायचं. हे एवढं घेतलं तरी लई झालं. नाही तर अशा प्रकारचं काही कांड होऊ शकतं. रामकृष्ण हरी माऊली.